तर मित्रांनो, आपण आलोय ऑलमोस्ट सिंदखेड राजाला आपण पोहोचतो. आपण आपल्या दुसऱ्या डीलरला भेटायला जात आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत आपण आपल्या प्रोडक्ट विषयी. नेमकं त्यांचा काय प्रतिसाद आहे चला आपण बघूयात. चला, तर आपण आलेलो आहोत सिंदखेड राजा इथे. मी तुम्हाला जसं सांगितलं कारमध्ये बसायच्या आधी सुद्धा की आपण येणार आहोत, आपण लोकांना भेटणार आहोत, त्यांचा आपल्या प्रोडक्ट्स विषयी प्रतिसाद मागणार आहोत. आणि आपण आता सध्या आहेत गोरनायक कृषी केंद्र इथे. नमस्कार सर, तुमचा इंट्रो द्या आम्हाला, म्हणजे तुमचा परिचय द्या. नमस्कार, माझं नाव निरंजन कैलास राठोड. माझ्या दुकानाचे नाव गोरनायक कृषी केंद्र, सिंदखेड राजा, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा. आणि सर, तुम्ही कोणत्या वर्षापासून, किती वर्षापासून आमच्या कंपनीशी जोडलेले आहात? न्यूट्रिप्लेक्स बायोटेक सोबत 3 वर्षापासून आपल्या कंपनीसोबत जोडलेलो आहे. अच्छा. आणि कोणते कोणते प्रोडक्ट तुम्ही जास्त विकले? सर, मी एक आविष्कार, चेतक, न्यूट्री हुमी गोल्ड आणि न्यूट्री के प्लस असे 4 प्रोडक्ट विकलेले. आणि ह्या सगळ्या प्रोडक्ट्समधनं तुम्हाला सगळ्यात जास्त आवडता किंवा तुमचा सगळ्यात जास्त विकलेला कोणता प्रोडक्ट? माझा एक आविष्कार आणि न्यूट्री के प्लस. अच्छा. आणि सर, तुम्हाला म्हणजे तुमच्या शेतकऱ्यांचा त्यांचा कसा प्रतिसाद आहे, कसा त्यांचा रिव्ह्यू आहे प्रोडक्टच्या विषयी? मी सगळ्यात आधी एका शेतकऱ्याला नेटमध्ये आविष्कारचा डेमो दिला होता. त्यामध्ये फुलांची संख्या, फुलगळ या 2 गोष्टीसाठी मस्त रिझल्ट आविष्कारचे. आणि अजून काय तुम्हाला स्पेशल काय बोलायचं या विषयी, प्रोडक्ट्स विषयी? त्यामध्ये न्यूट्री के प्लस आपलं फळांचा आकार, वजन आणि क्वालिटी वाढवण्यासाठी फवारणी आणि ड्रीप दोन्हीतून दिलेलं आहे. तर दोन्हीसाठी खूप छान रिझल्ट आलेले. आणि चेतक अमिनो ॲसिड बेस असल्यामुळे कलर, क्वालिटी वाढीसाठी याचे पण रिझल्ट छान आहे. तर सर, तुम्ही जसं मला सांगितलं शेतकऱ्यांच्या रिव्ह्यूज चांगले आहेत आपल्या प्रोडक्ट विषयी, थोडंसं डिटेल सांगू शकता याच्याबद्दल? हा, सांगू शकतो ना. आविष्कार शेतकऱ्यांचा रिव्ह्यू सांगतो की फुलांची संख्या वाढवायचं काम, फुलगळ आणि हिरवेगारपणा टिकून राहण्यासाठी आविष्कार वापरू शकता. ते कोणते कीटकनाशक, कोणते फंगीसाईडसोबत तुम्ही मिक्स करू शकता, त्यामुळे त्याचा रिझल्टवर काहीच इफेक्ट होणार नाही. हां, त्याच्यानंतर चेतक हिरवेगारपणा, अमिनो ॲसिड बेस असल्यामुळं कलर, क्वालिटीसाठी सगळ्या कीटकनाशक फंगीसाईडसोबत तुम्ही वापरू शकता. यामध्ये न्यूट्री के प्लस म्हणजे पोटॅश, हे फवारणीतून पण चालते आणि ड्रिपमधून पण चालते. याचा उपयोग आपलं दाणे भरायला, दाण्याचं वजन वाढवण्यासाठी, दाण्याची क्वालिटी वाढवण्यासाठी आपण करू शकतो. हे पण कोणत्या कीटकनाशक, कोणते फंगीसाईडसोबत मिक्स केलं तरी चालतं. त्यानंतर बाकीच्या कंपन्यांच्या प्रोडक्ट्समध्ये आणि आमच्या कंपनीच्या प्रोडक्ट्समध्ये तुम्हाला काय असं डिफरन्स वाटतो? मला बाकीच्या याच्यामध्ये आणि आपल्या याच्यामध्ये क्वालिटी आणि रिझल्टचा तर काहीच प्रॉब्लेम आला नाही. रिझल्ट खूप छान भेटले. अरे वा वा. आणि कोणत्या काही कस्टमर्सची का तुमची काही आमच्या विषयी तक्रार, कोणाची काही कंप्लेन वगैरे काही असं? सर, तशी काही तक्रार वगैरे काही नाही. रिझल्ट खूप छान आहे. असेच रिझल्ट पुढे मेंटेन करा बस. धन्यवाद सर. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण आता चाललोय आपल्या शेतकऱ्यांना भेटायला. तर आपण आता 2 शेतकरी आणि 2 दुकानदार असं प्लॅन करून आलेलो. तर आपल्या 2 डीलर्स, आपल्या 2 दुकानदारांना भेटून झालेलं आहे. त्यांची रिॲक्शन कशी वाटली तुम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि दुसरं म्हणजे आता आपण चाललो आहोत शेतकऱ्यांना भेटायला. आता त्यांच्याकडनं आपण विचारून घेऊ की त्यांना आपला प्रोडक्ट कसा वाटला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्यांना आज डेमो पण देणार आहोत. तर ह्या वीकमध्ये तुम्हाला जो व्हिडिओ दिसेल त्याच्यामध्ये आपण त्यांना डेमो दिलेला असेल, आणि पुढच्या वीकमध्ये जो व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे रिझल्ट्स दिसतील. तर तुम्हीच सांगा आम्हाला कसे रिझल्ट्स आहेत, कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही काय अपेक्षा करताय प्रोडक्टच्याबद्दल ते सांगा, म्हणजे आम्हाला पण कळेल तुम्हाला काय बघायचं आहे किंवा काय दाखवायची इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे प्रोडक्ट्स विकत घ्या. चलो, थँक्यू. तर नमस्कार दादा, मी न्यूट्रिप्लेक्स कंपनीमधनं आलो आहे. माझं नाव वैष्णव गुळवे आणि मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार. तुम्ही आहेत ओके? ओके. सर, तर तुमचं नाव आणि गाव, तुमचं काय करता तुम्ही तेवढं सांगितलं तर बरं होईल. मी सुनील नारायण धनेदर, मातृतीर्थ सिंदखेड राजा. मी शेडनेटचा व्यवसाय करतो. अच्छा. आणि सर, तुम्ही आमचे प्रोडक्ट्स वापरले असं म्हणलात, तर कोणते कोणते प्रोडक्ट्स वापरले तुम्ही? मी तुमच्या कंपनीचा कडवा हा वापरलेला आहे. कडवा. अच्छा. न्यूट्रिप्लेक्सचा तुम्ही कडवा वापरला, आणि त्यानंतर न्यूट्रिप्लेक्सचे अजून कोणते प्रोडक्ट्स वापरलेत तुम्ही? न्यूट्रिप्लेक्स हा रक्षक वापरलेला आहे. अच्छा, रक्षक वापरले. तर या दोन्ही कोणत्या झाडांवर वापरलेत तुम्ही? मी ह्याच प्लॉटवर वापरलेला आहे, शिमला मिरचीवर. शिमला मिरचीवरती.
अच्छा. आणि तुमचं सर शिमला मिरचीचा केवढा मोठा कार्यक्रम आहे, म्हणजे तुम्ही किती एकर मध्ये करताय, काय करताय? मी एकर मध्ये म्हणलं तरी 2-2.5 एकर. अरे वा वा सर. आणि तुम्हाला कसा रिझल्ट वाटला, कडवाचा कसा रिझल्ट वाटला, न्यूट्री कडवाचा? कडव्याचा एक नंबर रिझल्ट आहे. अरे वा. आणि सर तुम्ही तुमचं कुठं झाडामध्ये कामी आलं ते? मी ह्याच शिमला मिरचीच्या प्लॉटवरच जास्त प्रमाणात घेतलेलं आहे त्याचं, अच्छा. कारण त्यावर माईट आणि थ्रिप जास्त. आणि त्याचा जसं आपण म्हणतो कडवा नावानीच आहे, तर त्याचा कडवा पण तुम्हाला कसं वाटलं? झाड तुमचं कडू झालं नाही हो, झालं? 3-4 दिवस तरी काम करतं ते, त्याच्यानंतर डबल. मग हातच नाही लावतात का? हो, अच्छा, बरं. जेवताना पण लय काळजी घेणार. अच्छा, बरे बरे बरे. आणि रक्षकचं तुम्हाला कसं वाटलं रिझल्ट? रक्षकचा पण तसाच सेम रिझल्ट. अच्छा अच्छा अच्छा. आणि रक्षक तुम्ही कोणतं तुमचे पांढरे माशी वगैरे साठी तुम्हाला दिसले का मग माशा वगैरे? नाही, फवारणी घेतल्यानंतर तर साफ होऊन गेलं सगळं. ओके. आणि सर तुम्हाला आता रिझल्ट तुम्ही म्हणता चांगलं आलं, बाकीच्या कंपन्यांच्या प्रोडक्ट विषयी आणि आपल्या कंपनीमध्ये काय फरक वाटला? भरपूर कंपन्याचे फवारणी घेतलेले, मी औषधे घेतलेले, त्याचा रिझल्ट चांगला आलेला आहे. याचा सगळ्यात चांगला आला. मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की रक्षक आणि कडवा या 2 औषधाचा असा रिझल्ट आहे की पांढरी माशी, ब्लॅक थ्रिप्स आणि थ्रिप्स माईट पूर्ण एकदम स्वच्छ होऊन जाते. चला सर, खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद. तर आपल्याला आता सध्या मेत्रे साहेब आपल्याला सांगतील आपल्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन न्यूट्री के प्लसची, आणि ते सुनील साहेबांना सांगणार की आता कसं वापरायचं आहे आणि कोणत्या झाडामध्ये वापरलं जातं आणि त्याचा डोस किती, ते त्याची थोडीशी इन्फॉर्मेशन देणार. तर आज आपण इथे शिंदखेड राजा येथे सुनील धनेधर यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. त्यांना आज आपण न्यूट्री के प्लस म्हणजे यामध्ये पोटॅश, सिलिका, मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन असं सर्व मिक्स असलेले द्रावण आज आपण शिमला मिरचीला बियाणं फुगवण्यासाठी देऊ राहिलो. तर ते आपण त्यांना आता ड्रीपमधून सोडणार आहे. तर त्याची आपण अगोदर याच्यात भांड्यामध्ये मिक्सिंग करणार आहोत. हे बघा, आता आपण हे टाकू राहिलो यामध्ये. याचं लिक्विडचं प्रमाण पहा तुम्ही. हे एका प्लॉटला आपण 1 लिटर सोडून राहिलो आता. त्यामध्ये 25 बेड आहे, म्हणजे जोपर्यंत तरी 17-18 गुंठेचं रान आहे. लिक्विड पहा किती घट आहे. यांच्या शेतामध्ये न्यूट्री के प्लस पोटॅश यांची शिमला मिरचीला ड्रीपमधून सोडत आहोत. तर सध्याला फळाची स्थिती अशी आहे. तर आपण ही स्थिती नंतर 20 ते 22 दिवसांनी परत बघूया. तर मित्रांनो, आज तर आपल्याकडनं काय दुसऱ्या शेतकऱ्याला भेटणं झालं नाही. आपण ट्राय करू पुढच्या वेळेसपासून थोडंसं लवकर निघायला आणि पुढच्या शेतकऱ्यांना भेटायला. तर आज आपण एका शेतकऱ्यांना भेटलो. तुम्ही सांगा आम्हाला कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. आणि आता आम्ही चाललोय वापस छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला. तर आपण भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ. Nutriplex Biotech. Thank you for watching.